आज भाऊचं 6वं मासिक 6 महिने झालं. 6वं मासिक पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. सहा महिने झालं. 6वं मासिक आलं. कसं दिवस गेलं ते पण कळलं नाही. 6 महिने झालं. सहा महिने झालं. भावाला शोधलं नाही सापडत. भाऊ नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भोसे चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर 6 वाजले ते आंघोळ झाली माझ्या आता. तर आज लवकर उठले, पाण्याला चालले. आज भाऊचं 6वं मासिक आहे. डाळ शिजली. चालू आहे आमची स्वयंपाकाची तयारी. पुरण वाळा शिजलंय. भाज्याचं पीठ म्हणून ठुले. या पापड्या आता आमटी करायला लागले. जिरी मोहरी टाकली फोडणीला. आज आहे भाऊचं 6वं मासिक. आमटी टाकली. ही खोबरं काढून घेतले. पुण्याची बहीण आली, तिने घातले मासे. गेल्या बारीकानं दुसऱ्या बहिणीने घातलं. त्याच्या आधी दुसऱ्या बहिणीने घातलं. पुण्याची बहीण आहे, तिने घालायला लागली. आता ही पुण्याला राहते. झाला काय वाढले तर वाढे का कोथिंबीर आणली खराबच झाली. कोथिंबीर मला गेल्या वर्षी पोळ्या केल्या, ह्या वर्षी आता पोळ्याच करायला लागले. खर्च बरंच होते सारे. त्याच्यात काय मसाला सगळं मिसळ आहे. त्यात गरम मसाला आहे, ते लय तिखट होईल का? चटणी तरी ते टाकलेली आहे. तिखट लय होईल का काय माहिती. तिखट असला थोडा काढून तिखट झालं काय करा. तिखटले त्यातलं हे टाकू. वैसाख मसाला वरण टाकू. पण लय तिखट झाल्यावर काय लय अवघड होतं. आमची आमटी नसते लय तिखट. सहा महिने झाले. आणि भाऊचा जीव गेला तेव्हा हीच होती जवळ. हिनं टांगून घातली. मी नव्हते, मी गेलो पुण्याला. बघत होतं सारखं भाऊ. मलाच बघत असतं मी दिसत नव्हता. पैसे द्यायसाठी पैसे उशाला होत तर हिने घेतलं होतं पैसे. हो 5,000 रुपये निघले होते त्याच्यात. तर हिने घेतलं होतं तर हातातलं हिसकावून घेतलं. तेव्हा मला असं हुडक बघत असतं, असं वर बघत होतं. पण मी नव्हतो. ते कशाला करतोय ते डब्यात काय की अजून ती मसाला सगळा होते ती डब्यात ताट आहे की सगळं काढून नाही. इतका लुकला टाकायचा. तिकटले असतं दुसरं काय पावडर द्या आणली. धने पावडर न गोड होत.
गेले बरेचशे रोज चपाती केली पोळ्याच केलते राहिले मिळतं किती आंब पण आता पावसाळ्याचा आंब कढीपत्ता नाही आलं असं नाही तर पण आता कवा जाऊ त्यातली कोथमीर बघू वरची मिरच्या नाही तुला काल मी आणली ते मिरच्या नाही तिखट आहे ते रे मिरची आणली ते मंजुळा ताई मिरची दिले ते वाले शेंगा दिले थोडा खायला एखादं समजून कुठं मी आता काल एक ताई फराळ केले त्याच्यावर फराळ नाही खायला काढून घेऊन ती बघूला मला करते काम हो चावून मला ठेवू का हे? तिकडं पहिले भाऊला हे केलं सण केला तरी भाकर करायला लावायची पण आता भाकर खातच नव्हतं 2-4 महिने नकोच म्हणायचं भाकर खायला भाकरच करायला लावायचं पण हे 2-4 महिन्यात खातच नाही 2 चमचे टाकले मीठ बसायचे हे बघा 2 घेतली होती ना लागते ती म्हणून लागते ते बाबा काढू का नाही होती काय लाटायचं ते वाटायचं येईल पण लाटायचं नाही पाणी बरं एवढी आमटी तशीच करते ती मला तर लय पातळ आवडतच नाही गोड कसा ठोकूरा का मग आता आमटी बी झाली आता पुरण चटका दिलाय कणी बी पिंडली आता नुसतं भजन पापड्या तळायचं ते लवकर 5:30ला उठलं होतं पण जागा चालेल नाही मला लवकर काय देऊ वाटायला
काय देते त्यालाच देऊ का? होय दे गोड होते ना पोळ्या, वास चांगली येते पुरणाची. चहा घेतो ना. भजी मी प्रत्येक मासिकाला भजी करतोय. होय त्यानं भाऊला भजले आवडायचं. हा 2-4 पाहिल्या, पण आता मी वर्षाचं मी नाही खात, नाही पाळल्या त्या. होय प्रत्येक माशाला आमटी भाकर जरी केली तरी भजी करतोच. तुला जायचं म्हणायचं काढ की 2-4 भुजा दे. रोज आईला ते आई खवळायची उलट, पण ती लागायचं 2-4 तरी. काल एवढा शाबू खाल्लाय, तिथं बसल्याने बसलाय. तसं होतंय मला, ते पितच होतंय शाबू. कार पडा नाही येत ना बरं द्यावं लागेल जरा खालचं असं कडी करू. तो लय टाकले एकदम पडलंय की एका कडेला त्याचं थोडं थोडं घेऊन करावं लागेल. तो लय टाकलं. लय झालं बघ. ती लय टाकलंय, थोडं थोडं घेतलं म्हणजे उडतं लगेच. ती लय घेतल्यामुळे उडच ना. एका कडे हा चहा घ्या आधी. कशाच्या येते, ज्वारीच्या येत्या का घराच्या येत्या? काय पापड्या तांदळाचा त्याच्यामुळे पांढऱ्या झाले ते, शाबूने झाले ते. वातीवरचे शाबू सारखेच झाले ते. लाईट गेली का वायर हल्ली काय माहिती. जाड झाले ते काय काय, जाड झाले ते काय काय. मला वाटलं इथलं पाणी शाबू सारखे शेम झाले ते पांढऱ्या ढगात.
मिक्सरला तांदूळ बी बारीक केलं बघ. दोन घेऊन तांदूळ कसलं ताटात कसलं वाटली केलं. कबाब बसवलं होतं. काय करायचं करायचं म्हणलं. पुरी करू लागत असते काही. पुढे जाऊन काही त्याला हातात खाली असल्या कामाला. आजी मी करते म्हणत नाही का. बारक्या वय शाळेत जाते लागते. नाही हा तुमची बंद केली तरी आली लाईट गेली ती काही की. तुमची बंद केली तरी चालते इकडची मग. पण कधी एखाद्या बारीला काय होतं वायर फेर हालते का काय कोण मग. खुरवड्या बी तुम्ही भाजी का नाही त्या जेव्हा ह्याच्या करते त्या तांदळाच्या काय त्या घराच्या खुरवड्या गवत येते. एखादी पांढरी आणि एकदा केली निम्या लालच झाले ते. कस काय बरं काय माहित तळगी लालच होते. लालच होते ते. ती आले असते मिटून आता वायला फुले त्या जाग्यात तरी कोणी गेले असते. कुठं तिथं तर जागा नाही घालाय सगळा धुरळा उडळतो. तरी तुमच्या इथं पटांगण आहे एवढं. आता कुठं तिकडं पडायला गेली होती पाण्यात टाकी. तिथं नाही काय आता पहिल्या खोलीत राहत नाही. 2-4 महिने झाले 4-5 महिने होता. पापड्या तळून झाल्या आता भाजी तळून घेतो. लागलं का नाही वाटायला घरात मीठ टाकले ना. सोडा मीठ जरा पातळ झाले पीठ. तर मग थोडं सोड. दुसरं काय तसलं ती तुकडच पडतात पुन्हा आतमध्ये घी बघून कडे थोडं टाका. आणायचं का थोडं नको बस झालं येते सोडायला. घरात बी नसेल असं आता तिकडे असं. माझ्या हाताचा भारत बस नाही. तिथे राहिले खालचं काळ खरडून नाही गेलं त्या चाळणीचं. काय चांगली मोठी असती जरा बारीक आहे. पुराण बारीक पडत.
पण पीठ चांगलं असेल का? पीठ डचारच आहे पण जाडच आहे जरा पीठ. खायला गिरणीत आणले सावतात ज्वारीच्या पिठाने नाही, त्या ह्याच्याने गव्हाच्या पिठाने नाही, ज्वारीच्या पिठाने दिसतंय. गहू चांगला आहे. तिखटलं येते चार पण भिजल्यावर. भिजलंय पीठ पण हे लावायला पिठीला भिजलंय म्हणूनच येतं या. पोळ्याच्या ह्याला का नाही पीठ कसल्या बारक्या गिरणीवरूनच पाहिजे. हिटलं बी नसेल पीठ. हिटलं तर कवा एरी गेलेला आहे म्हणून काल ठेवायचं तर भिजले. हिटलं कवा आहे चैती पुनवाला आणलेलंच पीठ आहे. गेल्या मासिकाला बी आणलं होतं दळून. नाही गेल्या मासिकाला नव्हतं आणलं दळून. होतं म्हणून ती येरमाळा नारळ पीठ तेच वापरलं होतं. कुठायला काय रोगायला काय. कुकरचं पुराणच असलं होतं. पाणी वरतून लाटल्यामुळे वाटल्यामुळे नाही ते किती एवढं तर लाटलं होतं. तुम्ही नेहमी तसंच करतो की. मैदा आणून पावसाळ्यात लावाय. काय करायचं लावाय कशी काय लावाय कशी नसतं काय. हे कुकरचं पुरण हेच होतं नाही तर काय चांगलं हवे ते. त्याला काय मग चांगलं. आता दोनचा करून नको नाही तेवढ्या फुटलेली बाजूवर करायला. पोळ्या लागले ते आमच्या फुटायला जरा. हे तसंच होत त्या ह्याचं पुरण गेल्या वर्षी भाषात झालं पण मध्ये नाही केलं चांगलं होतं केलं. आपण उरकायसाठी करतो पण कुठे चांगलं एवढं काय होत नाही त्या.
कमी कमी घालतो थोडं थोडंच घालतो म्हणलं जा माझं गोड आहे पुरण गुळ जास्त झाला का ह्याच्यात तरी पोळ्या फुटते ते बसलंय जा नाही म्हणून तर मी तांब्याने डाळ मापून टाकत असतो म्हणजे गुळ हे टाकायचं कळतं कणी जास्त होती काय करणार काय पहिल्या कोण पोळ्या खात नाही दीड पोळ्याची वेळ आज भाऊच्या माशिकाला आम्ही तिघं स्वयंपाक करतोय मग काय तर तुम्ही चिता फोडलेले बघितलं की चिचा फोडलेला आपणच आहे आपणच दिसतंय ती म्हणते त्या कोण आहे म्हणलं आपणच दिसतंय त्यांची ताई ही बघते ती का नाही काय आता ही बघते की पोळ्या केलेल्या संध्याकाळी बघते दुपारी सडल्यावर कामाला जाईल लावला गेलाय गाणगापूर का बा कंपनीतनं काढलंय त्याला 30 पोरं काढते काय करावं पोरं काढले ती कंपनी बारीक आहे माणसं झालेले मग काढले आता त्याला म्हणायचं का मला ठेवा बघा आता कामाला काय बघून आता काय करायचं आणि शहरी शेतीत नाही परवडत पगार पाणी असलं भरपूर तर बरं आहे नाही तर मग लय अवघड. काय करतो बाबा भाडं 4000 बघ म्हणलं कुठं तरी आणि ती खोली का सोडली ती वय ती मालकाने खाली करायला लावली लोक म्हणायचे ती खोली सोडा आणि मग नीट होईल कशाचं काय असतं दारू द्यायला नीट कमी पेणाऱ्या माणसाला काय करायचं लय पेताय धिंगाणा करतं मला तर म्हणतो रणकी बुडकीनं माझा संसाराचं वाटोळ केलं म्हणतो हा असल्याशिवाय देतं भात सोडलं हो ती मनीषा म्हणते लास्ट तर वाटायला पाहिजे आईला म्हणजे सुद्धा बाईला आई करायची कशी तरी निबारडच म्हणून मलाच करायला लावायचं भाऊ माझं ते काय सोडा टाकायचं ध्यान राहत नसतं सोड्या मग होते देते ते लागते अर्धी झालं का पुरण झालं का दे 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 ते लागते राहिलेलं पहिलं पोळ्या खाय मिळत नव्हत्या म्हणून कोणाच्यात जायचं आम्ही त्या भजनग आपाच्यात त्यांच्यात सारखं असायचं बघा चपाती आणि मम्मीच्यात जायचं आम्ही खायला काम करू लागायचं त्यांचं काय करायचं त्यांच्या ते आपा जायच्या टायमाला पवारी आम्याची आई स्वयंपाक लई चपात्या करायच्या उगाच त्यांना काही करू लागायचं तेव्हा खायला मिळायची चपाती आता खाऊ वाटत नाही दे त्याच्याकडे
काय अजून एक आहे. झालं इथं भांडे बी घासून काढले ती. आता पित्राची वाट बघायची. सगळं स्वयंपाक झाला, आता निवद भरायचा. स्वयंपाक झालाय सगळा करून, आता निवद भरायला लागले. निवद दाखवायला जायचंय. लाईट गेली. स्वयंपाकी सगळा करून निवड दाखवायचं. निवड सगळं केलेलं आहे. स्वयंपाक सगळं झालं. सगळं झालंय निवड फिवत. तिकडं जायचं, इथं पोटूला दाखवून तिकडं दाखवायला जायचंय. भाऊ आवडीने केले. तुम्हाला भजी आवडते. मी प्रत्येक माशाला भजी करतोय. तुम्हाला आवडते म्हणून. चला मित्रांनो, आज भाऊचं 6वं मासिक झालं. भाऊला लय मिस करतोय मी. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मिस यू भाऊ.